नमस्कार, मी रुपाली. रूपम रेसिपीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते. अगदी वेगळ्या पद्धतीने आज आपण सुरमई तवा फ्राय बनवणार आहोत. अगदी वेगळं वाटण त्यासाठी आपण करणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा, कारण अगदी वेगळ्या पद्धतीने आजची ही सुरमई फ्राय असणार आहे. चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. सुरमई तवा फ्राय बनवण्यासाठी इथे आपण 1 किलो सुरमई घेतलेली आहे. सुरमई आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे. फ्राय करण्यासाठी ज्या प्रकारे पीस लागतात त्या प्रकारे आपण पीस घेतलेले आहेत. आता याच्यामध्ये 1 चमचा आपण हळद घालायची आहे. 1 ते 1.5 चमचा मीठ घालायचं आहे. आणि अर्धा लिंबाचा रस टाकायचा आहे. आता हळद मीठ छान सुरमईला आपण चोळून घ्यायचंय. अगदी व्यवस्थित चोळून घ्यायचंय. सर्व सुरमईला हळद मीठ लागलं पाहिजे अशा प्रकारे त्याला चोळून घ्यायचं आहे. आता सुरमई फ्राय बनवण्यासाठी आपण एक वेगळं वाटण बनवणार आहोत. त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूयात. वाटणासाठी इथे मी एक 15 ते 20 बेडगी मिरची आणि 10 ते 12 लवंगी मिरची एवढं प्रमाण मी घेतलेलं आहे. आता तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही ठेवू शकता. अर्धी वाटी मी लसूण घेतलेला आहे. ह्या वाटणासाठी लसणाचं थोडंसं प्रमाण जास्त लागतं आणि थोडासा सालीसकट लसूण घेतलेला आहे. जिरे लागणार आहे, बडीशेप आणि धने लागणार आहे. आता याच्यामध्ये मी 1.5 चमचा जिरे घालणार आहे, 1.5 चमचा बडीशेप घालणार आहे आणि 2 चमचे आपण याच्यामध्ये धने घालणार आहे आणि अर्धी वाटी लसूण. एक 10 ते 12 मिरी घालायची आहे आणि 4 आपण त्याच्यामध्ये त्रिफळ घालणार आहे. हे वाटण छान मिक्सरमधून पाणी टाकून बारीक करून घ्यायचं आहे. हे वाटण आहे तेच आपल्या फिशसाठी स्पेशल आहे. अगदी बारीक वाटायचं आहे. मिरचीमधल्या सर्व बिया मी काढून घेतलेल्या आहेत. आता याच्यामध्ये आपण थोडीशी चिंच घालणार आहे. तुम्ही आमसूलही घालू शकता आणि 1 चमचा मीठ घालणार आहे आणि वाटण छान आपण बारीक वाटून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे वाटण आपण बारीक वाटून घेतलेलं आहे. आता हे वाटण आपण सुरमईला लावून घेऊयात. हे वाटण तुम्ही कुठल्याही फिशसाठी वापरू शकता. बोंबील फ्रायसाठी वापरू शकता, कोळंबी फ्रायसाठी वापरू शकता. तर अशा प्रकारे सुरमईला आपण हे वाटण छान लावून घ्यायचं आहे. या वाटणामुळे सुरमई फ्राय अगदी भारी होते, खूप टेस्टी लागते. अशा प्रकारे वाटण आपण छान सुरमईला लावून घेतलेलं आहे. आता एक तवा घेतलेला आहे मी. तव्यामध्ये छान तेल गरम करण्यासाठी टाकलेलं आहे. सुरमई फ्राय बनवण्यासाठी इथे रवा घेतलेला आहे. रवा आहे तो अगदी बारीक घेतलेला आहे. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे. तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं हळद आणि मिरची पावडरही टाकू शकता. तर रवा आहे तो आपल्याला सुरमईला छान अशा प्रकारे लावून घ्यायचा आहे. भरपूर रवा लावायचा आहे, त्याच्यामुळेच आपली सुरमई कुरकुरीत होते. अगदी छान दोन्ही साईडने आपल्याला अशा प्रकारे प्रेस करून रवा लावून घ्यायचा आहे. रवा आहे तो भरपूर लावला गेला पाहिजे आणि आपला मसाला आहे तो ओलसर असतो, त्याच्यामुळे रवा भरपूर सुरमईला बसतो. आणि जाड रवा घेऊ नका, अगदी बारीक रवा घ्या. अशा प्रकारे रवा आहे तो सुरमईला आपण छान लावून घेतलेला आहे.
आणि सुरमई फ्राय करताना नेहमी लक्षात ठेवायचं आहे, जे आपण तेल तव्यामध्ये टाकलेलं असतं ते छान गरम झालेलं पाहिजे. तेल गरम झाल्यानंतरच त्याच्यामध्ये सुरमई आपली टाकायची आहे आणि गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे. आणि एक साईड पूर्णपणे छान भाजल्यानंतरच दुसरी साईड आपल्याला पलटी करायची आहे. सुरमई फ्राय करताना जास्त आपण पलटी करायची नाही, 2-3 वेळा फक्त पलटी करायची आहे. एक साईड पूर्ण आपली छान भाजलेली आहे, तुम्हाला दिसत असेल फ्राय झालेली आहे. त्यानंतरच आपण ही सुरमई पलटी केलेली आहे. तशा प्रकारे आपली ही सुरमई छान फ्राय झालेली आहे, अगदी कुरकुरीत झालेली आहे. आपला मसाला ओलसर असल्यामुळे त्याच्यामध्ये रवा पण छान बसलेला आहे सुरमईला आणि त्याच्यामुळे सुरमई आपली छान कुरकुरीत होते. तशाच प्रकारे सर्व सुरमई आपण फ्राय करून घेतलेल्या आहेत. परत एकदा मी सांगते, सुरमई फ्राय करताना तेल आहे ते छान गरम झालेलं पाहिजे, तवा आपला छान गरम पाहिजे. त्यानंतरच त्याच्यामध्ये सुरमई टाकायची आहे आणि एक साईड पूर्ण छान फ्राय झाल्यानंतर आपल्याला पलटी करायची आहे, म्हणजे आपल्या सुरमईचं कोटिंग छान बसतं, सुटत नाही. तशा प्रकारे आपली ही सुरमई फ्राय तयार झालेली आहे. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला मग भेटूया अशा छान छान नवनवीन रेसिपी घेऊन.